आमच्या जयंतची साथ मिळाल्यामुळं, आमच्या विष्णुपंत म्हैसदुनेंची साथ मिळाल्यामुळं आज तिथं मला तर वाटतंय दुसरा पक्ष कुठला शिल्लक ठेवलाच नाही। फक्त प्रवेश देताना किंवा त्यांच्याशी चर्चा करताना त्यांची समाजामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे। आज एक पोल्ट्री बी काढून टाकली आता, परंतु त्यावेळेस पोल्ट्रीमध्ये आम्ही अंडी गोळा करत होतो, पण त्यावेळेस मी कामच करत होतो, मला लाज वाटतच नव्हती। खासदारकीची निवडणूक होऊन 1 वर्ष झालेलं आहे, आमदारकीच्या निवडणुकीला जवळ 6 महिने होऊन गेलेले, त्याच्यावर या 2 निवडणुका एक 4 वर्षांनी एक 4.5 वर्षांनी येणार आहे। परंतु त्याच्या आधी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या करता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, सहकारातल्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका या होत असतात। आपल्याला सगळ्यांना 30 तारखेपासून आमचं पावसाळी अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या आम्ही मंजूर करून घेणार आहे आणि ते अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा रीतसर दौरा हा मी त्या ठिकाणी काढणार आहे। त्याच्या आधी प्रांताध्यक्ष पण त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडवला गेला पाहिजे, सुसंस्कृतपणा कार्यकर्त्यांनी काम करत असताना कसा दाखवला पाहिजे, उगीच काहीतरी खालच्या पातळीवर जाऊन, आता टीव्हीला तुम्ही बघता वेगवेगळे चॅनल आलेले आहेत, पूर्वीच्या काळामध्ये तशा प्रकारचे चॅनल आपल्याला पाहायला मिळत नव्हते। काळ बदलतो, वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित होतं आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात। त्याच्यातून काम करत असताना जर कार्यकर्ता चुकला, आजच कुणाचा तरी दाखवत होते कुठल्या व्यक्तीनं अतिशय शिवीगाळ हे बँकेच्या अधिकाऱ्याला केली, वास्तविक काम जरूर आपल्याकडे आलेल्या कार्यकर्त्याचं झालं पाहिजे। आपल्याकडे आलेल्या आपल्या लाडक्या बहिणी त्यांची पण कामं झाली पाहिजे। ती कामं करण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी काही विभाग आहेत, जी काही खाती आहेत, मग माझ्याकडे वित्त, नियोजन आणि एक्साईज सारखं खातं असेल, भुजबळ साहेबांच्याकडे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणासारखं खातं असेल, किंवा आदिती तटकरेंच्याकडे महिला बाल विकास सारखं महत्वाचं खातं असेल, तसंच आमच्या कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं माणिकराव कोकाटांच्याकडे असेल, फूड अँड ड्रग सारखं खातं आमच्या नरहरी झिरवळकडे त्या बाबतीमध्ये असेल, तसंच आमच्या मकरंद आबा पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन सारखं महत्वाचं खातं असेल, ग्रामीण भागामध्ये सहकार्याचं जाळं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, पवार साहेब अशा अनेक मान्यवरांनी पसरवलं, ते खातं आपल्या बाबासाहेब पाटलांच्याकडे असेल, दत्ताभाऊ भरणेकडे अल्पसंख्याक, अवकाश, त्याच्यानंतर तुमचं क्रीडा ह्यासारखं महत्वाचं खातं असेल। अशा वेगवेगळ्या खात्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या घटकाला मदत करण्याचं काम आपल्याला त्या बाबतीमध्ये करता येऊ शकतं। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला ताबडतोब लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचंय। सध्या वॉर्डची रचनेचं काम चाललेलं आहे। निवडणुका साधारण मुंबईची प्रत्येक, माझा अंदाज आहे, मी लगेच टीव्हीवाल्यांनी सांगून दादांनी असं सांगितलं की एकाच प्रत्येक वॉर्ड वाईज, मुंबई एवढं मोठं शहर आहे आणि एवढे मोठे मुंबईतले वॉर्ड आहेत की ते पूर्वी 227 होते ना, 227, त्याच्यामध्ये मध्ये जरा वाढ केलेली होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करत असताना। पुन्हा एकनाथरावजींचं आल्यावर त्यांनी काही त्याच्यामध्ये बदल केला। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलेलं आहे की आता ओबीसी पुरुष महिलांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। मागच्या वेळेस नव्हतं, त्याच्यावर स्कोरबाजी झाली, त्यामुळेच इतका उशीर झाला। वास्तविक आपण कुणी निवडणुका लांबाव्यात ह्या मताचे नाही। 5 वर्ष झाल्यानंतर नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे। जो 5 वर्षात कार्यकर्ता चांगलं काम करेल त्याला पुढे कंटिन्यू करता आलं पाहिजे, अशा पद्धतीनं साधारण चालतं। आणि ते चालत असताना माझी आपल्याला विनंती आहे की खालच्या निवडणुका साधारण 4चा प्रभाग होण्याची शक्यता आहे, त्याच्यावर तशा पद्धतीनं आपल्याला आपली मानसिकता तयारी करावी लागेल।
जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं तर तुम्हाला माहितीच आहे. आता जात निहाय जनगणनेला सुरुवात भारतामध्ये झालेली आहे. जम्मू काश्मीर पासून ते काम सुरू झालेलं आहे. साधारण 1.5-2 वर्षामध्ये ते सगळं काम होणार आहे. पुढच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका येणार आहेत त्यावेळेस मागच्या टर्मला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांना 33% जागा देण्याचं आरक्षण मंजूर झालेलं आहे. पण त्या निवडणुका 2029 पासून होणार आहे. त्याच्यावर लोकसभेला पण 1/3 महिला जाणार आहे, विधानसभेला पण 96 महिला ह्या खास त्यांचं आरक्षण म्हणून तिथं जाणार आहे. त्याच्यावर मोठ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळणार आहे महिलांच्या. आज देखील महिला त्या 288 मधनं निवडून जाऊ शकतात किंवा आपल्या 543 आणि महाराष्ट्रात 48 मधनं निवडून जाऊ शकतात. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण ज्या वेळेस आपण सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांनी जो विचार माझ्या समोर मांडलाय, मग त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राजमाता जिजाऊ असतील किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील किंवा मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे सगळे महापुरुष किंवा महान स्त्रिया आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्यांचा वारसा लाभलेला हे आपण भाग्यवान आहोत. आपण फार महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांच्या सगळ्यांचा विचार शेवटच्या पर्यंत उचला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या विचारांनीच आपल्याला सगळ्यांना जायचंय. मुंबई सारखं महत्वाचं शहर हे आपल्या देशातलं महत्वाचं शहर, हे आर्थिक राजधानी मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळं शहरी भाग, ग्रामीण भाग, आता मित्रांनो मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये 70% जागा ग्रामीण आणि 30% जागा शहरी असायच्या. आता ह्या निवडणुकीमध्ये पुढच्या येणाऱ्या 50% पेक्षा जास्त जागा शहरी झाल्या तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. म्हणजे 50-55% जागा शहरी होणार आहेत, 40-45% जागा ग्रामीणच्या राहणार आहेत. अशा पद्धतीचा तो बदल होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे पहिल्यापासून पक्षात काम करतात ते असतील किंवा आता या सगळ्या मान्यवरांच्या मुळे आपली वेगवेगळ्या भागामध्ये निश्चितपणे ताकद वाढणार आहे आणि ह्या ताकदीचा उपयोग आपली संघटना अधिक बळकट होण्याच्या करता, अधिक लोकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवण्याच्या करता हा तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे. त्याबद्दल कोणी कृपा करून गाफील राहू नका. सभासद नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाचीच वागणूक त्या बाबतीमध्ये दिली जाईल. राज्य स्तरावर, देश स्तरावर आम्ही सगळेजण आहोतच, त्याच्यावर आमच्या स्तरावर कुठली अडचण येणार नाही. परंतु ज्या ज्या जिल्ह्यातनं माझे सहकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यामध्ये विशेषतः माझा सांगली जिल्हा, त्याच्यामध्ये निशिकांतजी तुम्हाला जास्त लक्ष त्या बाबतीमध्ये द्यावं लागणार आहे. हिंगोलीमध्ये देखील राजू असेल किंवा बाकीचे माझे सहकारी असतील किंवा आमचे बांगर, बीडी बांगर हे त्या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष ते त्या बाबतीमध्ये असतील, त्यांना पण तिथं तेवढंच लक्ष द्यावं लागणार आहे. हिंगोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच आहे, नरहरी झिरवळकडं. वाशिमचंही पालकमंत्रीपद आपल्याच दत्तामावा भरणेंकडे, माझ्याकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद आहे. अशी वेगवेगळी काही पालकमंत्रीपद आपल्याकडं, मकरंदाबाकडे बुलढाण्याचं आहे, गोंदियाचं बाबासाहेब पाटलांच्याकडे. अशा पद्धतीनं अशी वेगवेगळी पालकमंत्रीपद आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर नाशिकला त्या बाबतीमध्ये स्वतः भुजबळ साहेब आहेत, माणिकराव कोकाटे जे आहेत, आपले नरहरी झिरवाळ साहेब आहेत. त्याच्यातून आमच्या हिरामण खोचकरांनी प्रयत्न करून आणि त्यांना मनापासून संपतनाना सुकाळे आणि आमच्या संदीप गुळवे या सगळ्यांची साथ मिळाल्यामुळं, आमच्या जयंतची साथ मिळाल्यामुळं, आमच्या विष्णुपंत म्हैसदुनेंची साथ मिळाल्यामुळं आज तिथं मला तर वाटतंय दुसरा पक्ष कुठला शिल्लक ठेवलाच नाही. आज मोठ्या प्रमाणावर आमच्या हे जे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचे सहकारी हे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यातल्या काही सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा हिरामणचं काम इतकं चांगलं आहे
त्याच्यामुळे आज त्याच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला निश्चितपणे आवडेल आणि त्याच्यामुळे आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. अशा प्रकारचं बोलून दाखवण्याचं काम हे देखील काही माझ्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे आणि त्याच्यात आमचे सुरेशराव गंगापुत्र असतील, समाधान बोडके असतील, नितीन राऊत असतील किंवा उमेश सोनवणे, नितीन लाखन असे फार महत्वाचे लोक, अनेक लोक, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु अनेक महत्वाचे लोक हे आपल्या पक्षामध्ये, त्याच्यामध्ये आमच्या बैरू मुळाने यांनी पण प्रयत्न केला, सगळ्यांचाच हातभार लागला. आणि माझी एवढीच विनंती आहे की त्या माझ्या सहकारी मित्रांनी नव्या जुन्यांचा वाद न करता, मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सांगतो, आपण एकत्रपणे आपला एक परिवार राष्ट्रवादीचा म्हणून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये कुठंही आपण एकमेकाला कुठं अंतर पडून देऊ नका, अशा प्रकारची माझी आग्रहाची विनंती आणि आग्रहाची सूचना ही राहणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला अधिक जोमाने पुढे जायचंय. राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण आपल्याला त्या निमित्तानं करायचंय. केंद्रात आपण एनडीएच्या बरोबर आहे, राज्यामध्ये आपण महायुतीच्या बरोबर आहे, तिथं आपण आपली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडतोय. परंतु प्रत्येकाला आपापले पक्ष वाढवण्याच्या करता मोबाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये माग तुम्हाला अनेकांना आठवत असेल की ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये आपण होतो त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महत्वाचे दोन पक्ष त्याच्यामध्ये होते आणि काही इतर पण मित्र पक्ष असायचे, कधी शेकाप असायचा, कधी इतर पक्ष असायचे. तर त्यावेळेस आपण साधारण स्थानिक स्वराज्य लोकसभा आणि विधानसभेला आपण एकत्रपणे लढायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला तिथं त्या जिल्ह्यावर जबाबदारी सोपवायचो. म्हणजे आता सांगली जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे किंवा आमचा नांदेड जिल्हा आहे, आमचा रत्नागिरी जिल्हा आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये तिथली राजकीय परिस्थिती बघून कशा प्रकारे एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत, त्याच्यातनं आपल्याला कशा प्रकारे महायुतीला पण फायदा होणार आहे आणि राष्ट्रवादीला पण फायदा होणार आहे, हे सगळं गणित त्यांनी त्या ठिकाणी आजमावायचं. शेवटी आम्ही तर फायनलला तुमच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय देऊ. त्याही बद्दल तुम्ही कुठली शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहील. प्रभाकर राठोड आणि विनोद संपत चव्हाण हे पण आपल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. आपल्याला पुढं मेळावे पण वेगवेगळ्या भागामध्ये घ्यायचे. जिथं महानगरपालिका आहे तिथं विधानसभा मतदारसंघ वाईज मेळावे हे आपल्याला घ्यावे लागतील. आपल्याला आणि अधिक माणसं हे जोडावी लागतील. बऱ्याच जणांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यावेळेस त्यांच्याशी बोलून फक्त प्रवेश देताना किंवा त्यांच्याशी चर्चा करताना त्यांची समाजामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे, त्यांचे वेडे वाकडे धंदे नसले पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्या आमच्या महिला भगिनींचा पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. उद्याच्याला आमच्या लाडक्या बहिणीनं किंवा आमच्या मुलीनं काम घेऊन आलं तर तिला विश्वास वाटला पाहिजे. खूप पेट्रोल पंप मी काढले, बारामती मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, दूध संघ, जवळपास बारामती तालुक्यामध्ये त्या तिन्ही संस्थांचे मिळून 10-12 पेट्रोल पंप आहेत. त्याच्यावर तिन्ही शिफ्टला मुलं पण पेट्रोल सोडायला असतात, डिझेल सोडायला असतात, सीएनजी काही गॅस सोडायला असतात. तर मी बोलता बोलता असं म्हणालो की अंबानी म्हणजे धीरूभाई अंबानी हे एकेकाळी पेट्रोल सोडायचं काम करत होते. कुणालाही कुठल्याही कामाची लाज वाटता कामा नये, कमीपणा वाटता कामा नये. काय तर आपण पेट्रोल सोडतो, पेट्रोल सोडून ते कुठं देशातले नंबर 1 ची व्यक्ती झाली. कष्ट केल्यानंतर माणूस तिथपर्यंत पोहोचतो असं सगळं सांगितलं. ह्या पट्ट्यांनी काय केलं, एका चॅनलनी पेट्रोल सोडतोय तर म्हणतो पेट्रोल चोरून ते झाले. अरे अरे काय तुम्ही बोलता, काय करता ते तुम्ही नीट ऐका. तुम्हाला त्याच्या पुढच्याही मी बोललोय की त्याच्यामुळे कुठल्या म्हणजे अशा कामाची तुम्हाला कमीपणा किंवा लाज वाटली नाही पाहिजे. मित्रांनो, मी तुमच्याशी बोलतोय आता माझ्या बारामतीतले काही लोक इथं नाहीत किंवा त्या परिसरातले. आम्ही ज्यावेळेस शेती करत होतो त्यावेळेस माझा पोल्ट्रीचा व्यवसाय होता, माझा डेअरीचा व्यवसाय होता,
माझा हॉर्टिकल्चरचा व्यवसाय होता, आजही माझा डेअरीचा व्यवसाय आहे, आजही पोल्ट्री बी काढून टाकली आता. परंतु त्यावेळेस पोल्ट्रीमध्ये आम्ही अंडी गोळा करत होतो, पण त्यावेळेस मी कामच करत होतो, मला लाज वाटतच नव्हती. मी धाराही काढलेल्या. काय वाईट काय? शेतकऱ्याच्या मुलांनी धारा काढणं हे काही चुकीचं आहे का? पण म्हणून धारा काढणारा काही कायमच धारा काढत बसत नाही. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पडेल त्याची मानसिकता, तयारी ही आपली असली पाहिजे, हे मला त्या निमित्तानं सांगायचं असतं. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका शेखर, तुझ्या वडिलांच्या मुळे तुझं खूप चांगलं चाललेलं आहे, त्याच्यामुळे तुला सगळं मिळालं. पण असं आपण शून्यातनं विश्व निर्माण करणं ज्याला म्हणतात, त्या प्रकारची गोष्ट आहे. मला जर सांगायचं तात्पर्य कार्यकर्त्यांनो एवढंच आहे की कुठल्याही गोष्टीचा कमीपणा वाटून घेत जाऊ नका. मी स्वच्छतेला महत्व देतो. आता झाडं लावण्याचा मोठा कार्यक्रम सरकारने पण घेतलाय, तो पण पर्यावरणाचा एक भाग आहे. तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. तुम्ही पण उद्याचं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट तुम्ही बघितलंय का? 100 वर्षामध्ये जुनी लोक सांगतात कधी मे महिन्यात पाऊस पडलेला आपण बघितला नाही एवढा. माझ्या तर तालुक्यामध्ये 14 इंचाची सरासरी, एका दिवशी 13 इंच पाऊस पडला. कधीच नाही मे महिन्यात. माझी आई आता 87 वर्षाची आहे, ती मला म्हणली अजित मी इतके वर्ष बारामतीला, तिचं 19व्या वर्षी लग्न झालं तेव्हापासून ती म्हणली कधी मे महिन्यात पाऊस पडलेला बघितला नाही. मग धो पावसानं अजूनही चालूच आहे. ठीक आहे, ते ग्लोबल वॉर्मिंगचं गोष्ट आहे, आपण त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण त्याच्यातनं काही अनुभवलं पाहिजे आणि त्याच्यातनं पुढच्या पिढीला आपण काय सांगू शकतो ते सांगण्याचा प्रयत्न हा देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला स्वच्छतेची आवड आहे, मला नीटनेटकेपणाची आवड आहे, त्याच्यामुळे कधी कधी मी इथं कागद पडला तरी मी उचलतो. मी कागद पडला की लगेच आमचे 5-6 येतात. म्हणलं आधी दिसत नाही का, मला दिसल्यावर कशाला उचलायला येतात, पण ते उचलायचं. आपोआप बाकीचे जरा लक्षात येतं की नाही बाबा स्वच्छता ठेवली पाहिजे. बारीक बारीक गोष्टी असतात, त्याच्यातून कार्यकर्ता तयार होतो, त्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात. आणि म्हणून मी थोडासा या गोष्टीचा उल्लेख केला. परंतु आज मला मनापासूनचा आनंद आहे. अनेक महत्वाचे लोक, अनेक जीवाला जीव देणारे लोक, अनेक कष्ट करणारे लोक, अनेक संघटना वाढवणारे लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.